उंच हवेत चेंडू मारलाय, क्षेत्ररक्षक खूप दूर आहेत. पाहूया, एक धाव तर पूर्ण केलेली आहे, दुसऱ्या धावेसाठी धावतायत. तिसरी धाव पूर्ण होते का ती पाहूया. आणि तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न केलेला आणि ते यशस्वी झाले. जर नॉन स्ट्राईक एंडला थ्रो होतो तर निश्चितच फलंदाज बाद झाला असता, परंतु चुकीच्या ठिकाणी थ्रो होतोय आणि तिसरी धाव सहजरित्या मिळते ती मंदारला आणि महाकाली चॅम्पियन्स. सुमित स्वप्नीसाठी पुढे सरसावत जोरदार मारण्याचा प्रयत्न आणि धाव घेण्याचा प्रयत्न करतोय मंदार. मोठी चूक करतोय आणि ही चूक म्हणजे क्रिकेट मधली आत्महत्या म्हणलं काय हरकत नाही. स्ट्राईक घेण्याचा प्रयत्न होता परंतु लवराज फसवा चेंडू होता, जोरदार तटवायचा. एक धाव तर पूर्ण झाले. पाहूया, दुसऱ्या धावीसाठी धावताय, दुसरी ही धाव पूर्ण केलेली आहे. पहिला खेळाडू या मैदानात पडलेला आहे स्वतःहून. सुमित थोडस आपली जी शरीरयष्टी आहे ती शरीरयष्टी विसरून खेळण्याचा प्रयत्न केला की सुमित निश्चितच असं घडतं. आणि आपण जर आता पुण्याच्या शहरामध्ये राहायला गेलेल्यामुळे असं घडणारच वारंवार, कारण पुणे जिथे काय उणे सगळंच घडतं. पुन्हा सुमित, पाहूया तिसरा चेंडू, अगदी ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू. एक धाव तर पूर्ण केले. चेंडू बाउंड्रीला जे दिशेने ट्रॅव्हल होते, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, दुसरी ही धाव पूर्ण होते. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. धाव संख्या होते 31. दोन चेंडू अजूनही शिल्लक आहेत. दोन चेंडू 7 धावा, 2 चेंडू 7, 2 ला 7 म्हणजेच 2 चौकार, 1 षटकार, एक सिंगल धाव. पाहूया काय घडतंय. या चेंडूवर सामन्याचा निकाल आहे 2 ला 7, 2 चेंडू 7 धावा. सुमित स्वप्नील साठी 2 चेंडू 7 धावा. जोरदार तटवलेला चेंडू. पाहूया, सुरेख क्षेत्ररक्षण दिपेशाचं. एक धाव तर पूर्ण केलेली आहे. जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळते आपल्याला आणि 2 धावा मिळतात. सुरेख बाउंड्री लाईन जवळ हा चेंडू अडवलेला आहे, उंच झेल मारून. ठीक आहे, शिक्षा षटकार, 55 षटकार. आम्हालाही इथं षटकार दिसतोय. निश्चितच हा षटकार, जबरदस्त फटका, षटकार. 6 धावा. प्रयत्न चांगला होता परंतु यश मिळत नाहीये. लाईव्ह प्रक्षेपणचा हा फायदा होतोय. चेंडू अडवताना सर्वप्रथम तो पाय बाउंड्री लाईनवर असताना चेंडू अडवला गेला आणि मग उडी बसली आणि मग फेकला गेला. त्यामुळे या ठिकाणी स्पष्ट दिसतंय. ओके, जबरदस्त असं प्रक्षेपण आम्हाला इथं पाहायला मिळालं सौरभ दादाच्या माध्यमातून. सुरेख एक धाव झाल्याने विजयी झालेला आहे. जबरदस्त मॅच पाहायला मिळाली. महाकाली चॅम्पियन्स विजय होतात. शेवटच्या चेंडूवर एक धाव घेऊन विजय होत आहेत. थँक्यू डीजे. जरा एक ठीक आहे. आजच्या दिवसाचा खेळ संपतोय. पंच पॅव्हलियनकडे येताना दिसत आहेत. दोघांचे अतुल दादा आणि अखिल दोघांचंही मी आधीच आजच्या दिवसासाठी आभार मानतो. उद्यासाठी शुभेच्छा देतो. उद्या आणखीन हिरे या, कारण आणखीन चुरशीचे सामने होणार.
तुम्हाला निश्चितच इथे लाईव्हची साथ मिळते, कारण अनेक प्रसंग असे उद्भवतात. कारण आता सुद्धा असा प्रसंग होता की षटकार